जय शिवराय मंडळी, आता आपण उभे आहोत किल्ले सिंहगडवरील दारुगोळा कोठाराजवळ। दारुगोळा कोठार हे इतिहास काळामध्ये बनवलं जायचं जेणेकरून त्यामध्ये तोफगोळे, दारुगोळा आणि इतर शस्त्रास्त्र सामुग्री ठेवता येईल। हे ठिकाण मुख्य वस्तीच्या दूर कायम बनवलं जायचं कारण जीवितहानी होऊ नये। या ठिकाणी युद्ध सामुग्री आणि तोफगोळे तयार करण्याचं साहित्य सुद्धा ठेवलं जायचं। ही अतिशय महत्त्वाची जागा होती, त्यामुळे या दारुगोळा कोठाराला अतिशय मजबूत भिंती, लोखंडी खिडक्या आणि इतर संरक्षणाचे उपाय सुद्धा केले जायचे। इतिहास काळात तशा काही दुर्घटना घडत नव्हत्या, परंतु एक अपवाद म्हणून पेशवे काळामध्ये या दारुगोळा कोठारावरती वीज पडली होती आणि त्या काळच्या फडणीसांच्या घरातील सर्व माणसं यामध्ये दगावली होती। जय शिवराय मंडळी, आता आपण उभे आहोत किल्ले सिंहगडवरील दारुगोळा कोठाराजवळ। दारुगोळा कोठार हे इतिहास काळामध्ये बनवलं जायचं जेणेकरून त्यामध्ये तोफगोळे, दारुगोळा आणि इतर शस्त्रास्त्र सामुग्री ठेवता येईल। हे ठिकाण मुख्य वस्तीच्या दूर कायम बनवलं जायचं कारण जीवितहानी होऊ नये। या ठिकाणी युद्ध सामुग्री आणि तोफगोळे तयार करण्याचं साहित्य सुद्धा ठेवलं जायचं। ही अतिशय महत्त्वाची जागा होती, त्यामुळे या दारुगोळा कोठाराला अतिशय मजबूत भिंती, लोखंडी खिडक्या आणि इतर संरक्षणाचे उपाय सुद्धा केले जायचे। इतिहास काळात तशा काही दुर्घटना घडत नव्हत्या, परंतु एक अपवाद म्हणून पेशवे काळामध्ये या दारुगोळा कोठारावरती वीज पडली होती आणि त्या काळच्या फडणीसांच्या घरातील सर्व माणसं यामध्ये दगावली होती।